नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. तर इकडं आता माझं गुरांचं सगळं शेण जालट करून झाले. शेवटची पाटी राहिली शेणाची उचलायची आणि आता धार काढून घ्यायची. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले. चला आता धारा काढून घ्यायच्या म्हशीच्या आणि गाईची. सगळं स्वच्छ करून घेतलं आता त्यांच्या पुढचं. चला एवढं मकोनाचा पाला आणि शेणाची पाटी राहिली एक, तेवढं टाकून येते आणि धार काढून घेते. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना. तर आता सगळी घरची कामं आवरून झालती आणि मी जरा बाहेर गेलते माड्याला आणि माड्यावर नाही येता येता इकडं दिदीच्याकडं आले. सप्त्याचा आज शेवटचा दिवस आणि आज आहे काल्याचं कीर्तन चालू आहे तिकडंच. आणि इकडं स्वयंपाक करायला चपात्या करतात बाया. मी आत्ताच आली आणि कीर्तन संपत आलंय आताच. हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत देव रांगू लागले. महाराज रांगत रांगत देव आणि गे आई सांगता राणे गे गोकुळ जाणारी. काय कारण सांगता माझा देव तर गोयरी बनवा मम्मी सांगताय. आलो आता आणि आता जनावरांचं बघून घेते. गुरांना पाणी धावते आधी, मग धार काढून वैरण टाकायची गुरांना. The next day. तर नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते आता आणि माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालं. बाहेरचं अंगण झाडायचं झालं आहे. तर आता चला मी देवपूजा करून घेते आणि स्वयंपाकाला लागते. तर माझी देवपूजा झाली आता आणि आता किचन वाटत धुवून स्वयंपाकाला लागते. तर मुगाची डाळीची भाजी टाकली शिजायला. इथं मॅगीसाठी मुलांना सकाळ सकाळ मॅगी करून द्यायची, तर त्यासाठी पाणी ठेवलं आहे उकळायला. तर मॅगी करून घेते मुलांना. इथं मॅगी टाकली आता शिजायला पातेल्यामध्ये. मॅगी शिजते आणि इकडं भाजी पण शिजते. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. पीठ मळून झालं तर चांगलं आणि आता चपात्या करून घेते. साडे 10 वाजले ते आता
आणि इकडं जेवण वगैरे सगळी झाली. किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला, भांडी घासून घेतली ती आत्ताच. तर आता फरशी पुसायची राहिली. फरशी पुसून आपल्याला रानात जायचं, आज कारली तोडायची ती. चला मग जाऊया फरशी पुसून. घरची कामं आवरली आता सगळी आणि आता निघालो आम्ही माळावर. कारली तोडायची ती आज. चला जाऊया आता. कारली तोडायला सुरुवात केली आता. एक पात लागली, एका पातीमध्ये एकच बादली निघली आज. आज काय जास्त नाही माल निघणार, कारण का तोडलं होतं त्या दिवशी. चला तोडून घेऊया आता. तर दुपारच्या 2 वाजून गेल्या. 2 वाजता जेवायला सुटलो होतो आम्ही. जेवणं केली आणि आता परत इकडून इकडं झालं आहे आपलं तोडून. इकडच्या एवढ्या पाती राहिल्या ते तोडायच्या, तेवढं तोडून घेऊ आणि मग परत आपलं असं थोडं थोडं शेळ्यांना गवत काढू. सकाळी काय शेळ्यांना बोरटे आणून टाकले, ते बोरीचं फटं. कांदा आपला काढायला आला आता. 2-4 दिवसांनी काढायला सुरुवात करायची. केळी पण चांगली आली आणि हे गवत काढून घ्यायचं आपल्याला. चला आता तोडायला सुरुवात करूया. जेवण करून आता सुरुवात केली. 5 वाजल्या आणि कारलं तोडून झालं आहे आपलं. आणि आता निवडून घ्यायचं. आज काय लय माल निघला नाही, थोडंच निघला आज. इकडं निवडायचं चालू आहे आणि आता आपल्याला काढायचे शेरडांना थोडंसं गवत. चला गवत काढून घेऊ. कारली निवडून भरून झाली. 5-6 कॅरेट भरली, चांगल्याची 5 भरली. बरीच कारली भरली ती, बराच माल निघलाय. आणि आता तिथं गटुडं काढून ठेवलं गवताचं. अजून थोडंसं आणते, वरच्या कडेला काढते गवत. अजून काढूया आपण. गवत आणले आता घरी आणि शेळ्यांना टाकायचं चालू आहे. 6 चालू आहे गवत टाकायला आता तिकडे शेरड्यांना. घरी आलो आता, शेरड्यांचं सगळं बघून झालं आता आणि आता गुरांना पाणी दावून घ्यायला लागली. तर आता आम्ही इकडं स्वयंपाकाला लागलोय. इकडं चालू आहे चपात्या करायला आणि इकडं आता बेसन करणार आहे आज मी. तर त्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलाय आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण चांगलं बारीक करून घेतलं. आता ह्याच्यात मीठ टाकून इथं बेसन घेतले. बेसन जरा हे करून घेते पाणी टाकून, म्हणजे जरा गाठी होणार नाही त्या.